नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली आजची कथा ही जगणं शिकवणारी आहे. कथेचं नाव आहे जिभेवरील शब्द. एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून ते बांगड्या विकायचे. त्यांच्याकडे एक मोठी बांबूची टोपली होती. ती टोपली डोक्यावर ठेवून ते इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या. हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि त्यांच्या टोपलीचा आकार देखील वाढू लागला. आता ही सगळी विविधता त्या एका टोपलीत मावेनाशी झाली, म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ती टोपली व्यवस्थितपणे ठेवता येईल अशी रचना सुद्धा बनवली. बांगडीवाले काका आणि राणी म्हणजेच त्यांची नाव ठेवलेली गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले. त्यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचं त्यांच्या राणीशी बोलणं, त्यांचं चाललेलं संभाषण. पुढे दगड दिसला तर ते तिला म्हणायचे, "राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडं बाजूने चल." कधी ती खूपच हळूहळू चालू लागली तर ते तिला म्हणायचे, "अगं राणी, थोडं लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत. त्यांचे माझ्या बांगड्या पाहण्यासाठी डोळे आतुर झाले आहेत." कधी राणी वेगाने जाऊ लागली, जे फार क्वचितच व्हायचे, तर ते तिला म्हणायचे, "काय बेटी, आज काय हरीण झालीस की काय? जरा जपून पाय टाक, बांगड्या फुटतील ना आपल्या." ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात, ते काय गाढवीला कळत असेल का? याचे आश्चर्य पाहणाऱ्या सर्वांना वाटायचे. एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत बोलत चालताना पाहिले आणि त्या काकांना विचारलं, "बाकीचे जे लोक गाढव पाळतात ते हातात काठी ठेवतात आणि अधूनमधून त्या गाढवाला मारतात सुद्धा, शिव्या देतात, ओरडतात, हेच आम्ही पाहिलं आहे. पण आपण गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता, असे कसे काय?" यावर काका म्हणाले, "आजी, तुम्हाला सांगू का? माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि बांगड्या भरण्याचा. माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी. मी जर माझ्या राणीला गाढवी म्हणायला लागलो, तिला शिव्या द्यायला लागलो, तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील. आणि एकदा का कुठला शब्द आपल्या जिभेवर बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येणार नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकून माकून असा शब्द गावातल्या मुलींशी, सुनांशी बोललो तर गावकरी माझं काय करतील? म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द बाहेर येऊ देत नाही. माझ्या जिभेला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही." मित्रमैत्रिणींनो, ह्या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की जिभेवर चांगले शब्द ठेवणे ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजात वावरण्यासाठी, संघटनेमधील सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी, गोडवा निर्माण करण्यासाठी, अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील व्यक्तींमध्ये ममता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची बोधदायक कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.